एक व्यक्ती मेहनत मजदुरी करून ऑटो रिक्षा चालवून दुकानावर भांडी धुवून त्याच्या बायकोला शिकवतो आणि जेव्हा त्याची बायको शिकून सरकारी शिक्षिका बनते तेव्हा ती पूर्णपणे बदलते. ती तिच्या नवऱ्याला लाथ मारून घरातून बाहेर आकलून देते आणि म्हणते की मला आता तुमच्यासोबत राहायला आवडत नाही. तुम्ही मजूर म्हणून काम करता आणि मी एका सरकारी शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. तुमच्यासोबत मी कुठेही बाहेर जायला निघाले तर माझी खूप बेइज्जती होते. पती पत्नीमध्ये खूप वादविवाद होऊ लागले होते. म्हणून इच्छा नसतानाही दोघेही एकमेकांना घटस्फोट देतात. पण मित्रांनो, वेळेचे चक्र असे फिरते की कुणालाही विश्वास बसत नव्हता. मित्रांनो, घटस्फोट घेतल्यानंतर काही वर्षांनी जो मुलगा होता तो खूप जास्त मेहनत करतो, मन लावून खूप मेहनतीने अभ्यास करतो आणि आपल्या बायकोसोबत बदला घेण्यासाठी तो अनेक वर्षांनी SDM बनतो. आणि SDM झाल्यावर जेव्हा तो त्याच्या बायकोच्या शाळेत चीफ गेस्ट म्हणून पोहोचतो तेव्हा तिथे त्याची घटस्फोटित बायको बऱ्याच वर्षांनी आपल्या नवऱ्याला समोर पाहते आणि तेही SDM साहेबांच्या रूपात. तेव्हा पतीला पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकते. मित्रांनो, त्याची घटस्फोटित पत्नी पतीला पाहून शालेय विद्यार्थ्यांसमोर रडू लागते. पण त्यावेळेस SDM साहेब त्यांच्या घटस्फोटित पत्नीसोबत जे काही करतात ते ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. ही कथा जर तुम्ही पूर्ण ऐकलीत तर तुम्हीही म्हणाल की SDM साहेबांनी जे काही केले ते अगदी योग्य केले. मित्रांनो, ही खूपच जास्त इंटरेस्टिंग कथा आहे, मनाला भिडणारी कथा आहे. चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण कथेबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून. मित्रांनो, ही कथा रीना आणि संजीव या दोघं नवरा बायकोंची आहे. दोघांनीही BScचं शिक्षण घेतलं होतं. पण संजीवचे कुटुंब अत्यंत गरीब होते. संजीवचे वडील एक शेतकरी होते, पण तरीही मुलांना शिकवायचे. संजीव हा त्यांच्या कुटुंबातील त्याच्या आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. म्हणून संजीवच्या वडिलांनी रीनाच्या घरच्यांशी बोलून संजय आणि रीना दोघांचं धूमधडाक्यात लग्न लावून दिले. पण लग्नापूर्वी रीनाने संजीव समोर एक अट ठेवली होती की मी तुझ्याशी लग्न करेन, पण लग्नानंतरही मी माझा अभ्यास सुरू ठेवी. मी माझा अभ्यास सोडणार नाही. रीना अभ्यासात खूप हुशार होती आणि तिला लग्नानंतरही अभ्यास करायचा होता. तेव्हा संजीव त्याची पत्नी रीनाला सांगतो की ठीक आहे, तुला जर पुढे शिकायचं असेल, अभ्यास करायचा असेल तर मी तुझ्या शिक्षणासाठी काहीही करेन, पण तुझ्या शिक्षणात कोणताही अडथळा येऊ देणार नाही. संजीव जेव्हा रीनाला पुढे शिकवायला तयार होतो तेव्हा रीनाच्या घरचेही लग्नाला होकार देतात आणि दोघांचेही मोठ्या थाटामाटात लग्न होते. रीना लग्न झाल्यावर सासरी येते. सर्व काही ठीक चाललं होतं. संजीव आणि रीना दोघंही एकमेकांसोबत खूप खुश होते. पण अचानक एके दिवशी संजीवच्या आईची तब्येत बिघडते. त्यांच्या किडनीमध्ये काही समस्या निर्माण होतात. संजीव त्याच्या आईला अनेक हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो, त्यांच्यावर बरेच उपचार करतो, पण तरीही संजीवच्या आईची तब्येत बरी होत नव्हती. त्यामुळे संजीवच्या घरी पैशांची कमतरता भासू लागते, कारण सर्व पैसे संजीवच्या आईच्या उपचारासाठी खर्च झाले होते. तर दुसरीकडे रीना BEdची परीक्षा देते आणि तिचा निकालही येतो. तिने BEd पास केले होते. आता संजीवही विचार करू लागला की मी आता काय करू, रीनाला BEdमध्ये प्रवेश मिळवून देऊ की नाही. पण संजीवने रीनाला वचन दिलं होते की कोणत्याही किमतीत तो तिला पुढे शिकवणार. त्यामुळे संजीव काही पैशांची व्यवस्था करतो आणि रीनाला BEdमध्ये प्रवेश मिळवून देतो. संजीवकडे त्यावेळेस जास्त पैसा नव्हता, त्यामुळे संजीव भाड्याने टेम्पो घेऊन चालवायचा. कधी कधी हॉटेलमध्ये जाऊन भांडी साफ करायचा. कधी कधी तो मजूर म्हणूनही काम करायचा. जिथून पैसे कमावता येतील ते प्रत्येक ठिकाणी तो काम करत होता.
तो मिळेल ते काम करायचा. संजीववर घरच्या अनेक जबाबदाऱ्या होत्या. संजीवचे वडील शेतकरी होते आणि ते पैसे कमावत नव्हते. त्यामुळे संजीवला आयुष्यात खूप दुःखाचा सामना करावा लागला. पण 3 वर्ष पूर्ण होताच संजीवला कळतं की रीना गरोदर आहे. ती एका मुलाला जन्म देणार आहे. त्यामुळे संजीवच्या घरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. काही काळानंतर रीना एका मुलाला जन्म देते. तिचं मूल जन्माला येईपर्यंत रीनाचे BEd देखील पूर्ण होते. रीना आता घरीच राहू लागली होती, कारण तिचे मूल लहान होते. ती तिच्या मुलीचा सांभाळ करू लागते आणि संजीव घराबाहेर काम करून पैसे कमवायला जाऊ लागतो. जसजसा वेळ जात होता तसे सर्व काही ठीक चालले होते. पण एके दिवशी सरकारी शिक्षकांच्या जागा निघतात. तेव्हा रीना देखील तिचा फॉर्म भरते आणि काही महिन्यांनी तिची सरकारी शिक्षिका होण्यासाठी परीक्षा असते आणि देवाच्या आशीर्वादाने तिची निवडही होते. तिची त्याच शहरात सरकारी शिक्षिका म्हणून पोस्टिंग होते. रीना आता प्राथमिक शाळेत शिक्षिका झाली होती. जेव्हा ही बातमी लोकांना कळते की संजीवची पत्नी सरकारी शाळेत शिक्षिका झाली आहे, तेव्हा सर्वजण संजीवच्या कामाला सलाम करत होते. सगळे म्हणायचे की बघा, त्याने मोलमजुरी करून घर चालवले, शिवाय त्याच्या बायकोलाही पुढे शिकवले आणि आज त्याची बायको प्राथमिक शाळेत सरकारी शिक्षिका झाली आहे. संजीवला सुद्धा स्वतःवर खूप गर्व वाटायचा जेव्हा त्याला या सगळ्या गोष्टी ऐकायला मिळायच्या, जेव्हा कोणी त्याची स्तुती करायचा. हळूहळू वेळ निघून जातो आणि आता वेळ आली होती की रीना तिच्या घरापासून लांब जाऊन शाळेत शिकवायला जाण्याची. कारण रीनाची शाळेत जॉईनिंग झाली होती. ज्या शाळेत रीनाची ड्युटी लागली होती ती शाळा रीनाच्या घरापासून खूप दूर होती. त्यामुळे संजीवने रीनाला सांगितले की तू एक काम कर, तिथे जा आणि एक खोली भाड्याने घे आणि तिथेच राहून मुलांना शिकव. मुलीला घरीच राहू दे. मुलगी ही आता 3 वर्षांची झाली होती. म्हणून संजीव म्हणतो की मुलीची काळजी घ्यायला मी आहे, आई बाबा आहे. तिथे तुला खूप त्रास देईल. जर तू एकटी राहशील तर शाळेत नीट शिकवू शकशील. जर मुलगी घरी एकटी राहिली तर तिचंही मन लागणार नाही. म्हणून तू मुलीला घरीच राहू दे आणि तू एकटीच तिथे राहायला जा. तिथेच राहून तू तुझ्या विद्यार्थ्यांना चांगलं शिकव. आता रीना तिच्या मुलीला घरी सोडते, कारण संजीवचे आई वडील आणि संजीवही घरी होता. त्यामुळे सर्वजण मिळून मुलीची काळजी घेतील हा विचार करून रीना निघून जाते आणि तिथेच राहून प्रायमरी शाळेत शिकवू लागते. हळूहळू वेळ जातो, पण जसे 6 महिने उलटले तरी रीना संजीवशी नीट बोलली नव्हती आणि संजीवला वाटू लागले की रीना हळूहळू बदलत आहे. संजीव जेव्हा फोन करायचा तेव्हा रीना त्याचा फोन उचलत नव्हती. संजीवने 10 वेळा फोन केला तर रीना 1 वेळा त्याचा फोन उचलून त्याच्याशी बोलायची. कधी कधी असंही झालं की ती अजिबात बोललीच नाही. मग संजीव रीनाला म्हणतो की मला वाटत आहे की तू खूप बदलत आहेस. तेव्हा रीना त्याला खडसावते आणि म्हणते की तुम्ही माझ्यावर संशय घेत आहात का? पण मित्रांनो, देवाचा चमत्कार बघा. एक दिवस संजीव सकाळपासून रीनाला फोन करत होता, पण ती त्याचा कॉल उचलत नव्हती. त्यामुळे संजीव खूप घाबरला. तो खूप अस्वस्थ झाला आणि त्याच्या घरातून निघून सरळ तिच्या रूमवर जाऊन पोहोचला. संजीव विचार करत होता की रीना फोन उचलत नाही तर तिच्यासोबत काहीतरी अपघात तर झाला नसेल ना. संजीवच्या मनात नको ते विचार येत होते. संजीव रात्री 9च्या सुमारास रीनाच्या खोलीत पोहोचतो. रीनाच्या दारावर ठोठावल्यावर रीनाने दार उघडले, पण रीनाच्या खोलीत एक मुलगाही आधीच उपस्थित होता. मित्रांनो, त्या मुलाचं नाव मनोज होते आणि तो मुलगा देखील या प्राथमिक शाळेत रीनासोबत शिकवायला होता. रीना आणि मनोज या दोघांमध्ये प्रेम प्रकरण चालू होते आणि त्या दिवशी रीना मनोजसोबत रूममध्ये एकटीच होती. शारीरिक संबंध बनवत होते. हे सर्व पाहून संजीवला खूप राग येतो आणि तो तिला विचारतो की कोण आहे हा?
तेव्हा रीना म्हणते की ते आमच्या शाळेचे सर आहेत. शाळेत काही काम बाकी होतं म्हणून मी त्यांना माझ्या रूमवर बोलावलं होतं आणि आम्ही काही महत्त्वाचं काम पूर्ण करत होतो. मित्रांनो, रीनाचे बोलणे ऐकून संजीवला समजले होते की तो रात्री 9 वाजता शाळेचं कोणतं काम पूर्ण करत होता आणि तेही दोघंच बंद खोलीत. शेवटी असं कोणतं काम असणार? संजीवला रीनाचा खूप राग येतो आणि तो तिला मारहाण करू लागतो, कारण कोणत्याही पुरुषाने आपल्या पत्नीला अशा अवस्थेत पाहिले तर त्याचे हृदय तुटणे साहजिकच आहे. संजीव हा असा मुलगा होता ज्याने आपल्या पत्नीला टेम्पो चालवून आणि हॉटेलमध्ये भांडी धुवून प्राथमिक शाळेत सरकारी शिक्षिका बनवले होते. परंतु त्याची पत्नी असे घाणेरडे आणि घृणास्पद कृत्य करे, त्याची फसवणूक करेल तर कोणत्याही व्यक्तीला राग येईल हे उघड आहे. त्या दोघांमध्ये खूप भांडण होतं, ज्यामुळे रीना संजीववर खूप चिडते आणि म्हणते की तू एक मजूर आहेस आणि मी शाळेत शिक्षिका आहे, त्यामुळे मला तुझ्यासोबत राहायला आता आवडत नाही. कारण जेव्हा मी तुझ्यासोबत कोणत्याही पार्टीला किंवा नातेवाईकांच्या भेटीला जाते तेव्हा मला अपमानित वाटतं की तू आमच्या बरोबरीचा नाहीस. म्हणूनच मी तुला घटस्फोट देऊ इच्छिते. आजपासून मी मनोज सोबतच राहीन. तो माझ्यावर खूप प्रेम करतो. मी त्याच्यासोबत खूप आनंदी आहे. हे ऐकून तिथे असलेला संजीव आतून पूर्णपणे तुटला आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पण तो काहीच बोलत नव्हता. काय करावं ते समजत नव्हतं. संजीव तिथून शांतपणे त्याच्या घरी जातो आणि काही दिवसांनी दोघांचा घटस्फोट होतो. रीनाच्या घरच्यांनी रीनाला खूप समजावलं आणि म्हणाले की बेटी असं करू नकोस. संजीव खूप चांगला मुलगा आहे. तो तुझ्यावर खूप प्रेम करतो. त्याने तुझ्यासाठी स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. त्याने तुला खूप काही शिकवलं आणि तुझ्यासाठी खूप काही केलं आहे. पण रीना कोणाचंच काही ऐकून घेत नाही आणि रीना तिच्या पतीपासून घटस्फोट घेते. पण घटस्फोट झाल्यावर संजीव त्याच्या मुलीला त्याच्याकडे ठेवण्याचा निर्णय घेतो. आता रीना मनोजसोबत एकटीच राहू लागली आणि संजीव त्याच्या मुलीसोबत, त्याच्या आई वडिलांसोबत राहू लागला. संजीव विचार करत होता की कदाचित त्यानेही अभ्यास करून आयुष्यात काहीतरी करून दाखवलं असतं. संजीवच्या आईची तब्येत खूपच बिघडली होती. संजीवकडे पैसेही नव्हते. त्यामुळे संजीव त्याच्या जमिनीचा एक छोटा तुकडा विकतो. त्याची जमीन रस्त्याच्या कडेला लागूनच होती. ती विकली तर त्याला 25 लाख रुपये मिळतात. त्या पैशातून संजीव त्याच्या आईवर चांगले उपचार करून घेतो आणि जे काही पैसे उरतात ते तो अभ्यासासाठी वापरतो आणि 3-4 वर्ष मेहनत करून संजीव परीक्षा देतो आणि पास होतो. संजीव आता एक SDM अधिकारी झाला होता. देवानेही संजीवचं ऐकलं होतं. त्यामुळे संजीवच्या कुटुंबियांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. संजीवची संपूर्ण गावात चर्चा सुरू होती. पत्नीचा बदला घेण्यासाठी संजीवने नुकतीच ही परीक्षा उत्तीर्ण केली होती आणि मन लावून अभ्यास केला होता. मित्रांनो, संजीव जेव्हा SDM बनतो तेव्हा त्याची त्याच जिल्ह्यात पोस्टिंग होते आणि एक दिवस देवाचा चमत्कार पहा की रीना ज्या शाळेत शिकवत होती त्याच शाळेत संजीवला मुख्य पाहुणे म्हणून बोलावले जाते. कारण त्याने त्याच्या आयुष्यात खूप काही केलं होतं. अनेक अडचणींचा सामना करून ते SDM साहेब झाले होते. त्यांच्या जीवनाची कहाणी अतिशय अनोखी होती. लोकांना त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं होतं. त्यामुळे त्यांना खूप मान आणि आदर दिला जात होता. त्या दिवशी जेव्हा संजीव रीनाच्या प्राथमिक शाळेत प्रमुख पाहुणे म्हणून गेला तेव्हा रीनाला तिच्या घटस्फोटित पतीला पाहून धक्काच बसला. कारण संजीव त्याच्या आयुष्यात काय करत आहे याची तिला कल्पनाच नव्हती. संजीव पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असे असं तिला वाटत होतं. पण जेव्हा रीनाला संजीव अशा स्थितीत पाहते तेव्हा ती अचानक घाबरते. संजीव तिथे येतो. संजीव यांचं स्वागत खूप छान प्रकारे केलं जातं. संजीव स्टेजवर उभा राहून भाषण देतो
आणि कार्यक्रम संपल्यावर तिथून निघून जातो. पण रीनाला संजीवला भेटायचं होतं. त्याला विचारायचं होतं की तो SDM साहेब कसा झाला. त्यामुळे रीना एक दिवस ठरवते की ती संजीवला भेटायला जाईल त्याच्या ऑफिसमध्ये. जेव्हा त्याची पत्नी संजीवला भेटायला त्याच्या ऑफिसमध्ये जाते तेव्हा संजीव मोठ्या आदराने रीनाला त्याच्या ऑफिसमध्ये बसवतो आणि त्याच्या कर्मचाऱ्यांकडून नाश्ता आणि पाणी मागतो. तो पत्नी रीनाला नाश्ता पाणी वगैरे देतो आणि मग विचारतो, काय झालंय सांग, का आलीस इथे? मग रीना संजीवला विचारते की तू SDM कसा झालास हे मला जाणून घ्यायचं आहे. तर संजीव आपली संपूर्ण गोष्ट रीनाला सांगतो आणि म्हणतो की मला स्वतःची खूप लाज वाटत होती. त्यामुळे मी सुद्धा माझा अभ्यास सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि आज मी SDM अधिकारी झालो आहे. कदाचित तू माझ्या आयुष्यात असतीस तर मी असाच मजूर म्हणून काम करत राहिलो असतो आणि माझ्या आयुष्यात कधीच प्रगती झाली नसती. तू तुझी नोकरी करत राहिली असती आणि मला कशाचीही काळजी करण्याची गरज नसती. त्यामुळे मी सुद्धा माझ्या आयुष्यात आनंदी राहिलो. पण तू गेल्यानंतर मला वाटलं की मीही माझ्या आयुष्यात काहीतरी करावं. तू माझ्या आयुष्यात असतीस तर मी काही करू शकलो नसतो. पण तू मला सोडून गेल्यावर मला माझी किंमत कळाली आणि मी पुन्हा माझ्या अभ्यासाला लागलो. आणि बघ, मी आज एक SDM म्हणून तुझ्या समोर बसलो आहे. तेव्हा संजीव रीनाला विचारतो की तू कशी आहेस आणि तुझा पती कसा आहे ज्यावर तू प्रेम करत होतीस. तेव्हा रीना संजीवला सांगते की मी तुमच्यापासून घटस्फोट घेतला. ही माझ्या आयुष्यातील खूप मोठी चूक झाली आहे. तुमच्यापासून घटस्फोट घेतल्यानंतर मी मनोजसोबत राहू लागले. काही महिन्यांनंतर मी कर्ज काढून एक जमीन खरेदी केली. परंतु मनोजची नजर नेहमी त्या जमिनीवर होती. तो मला म्हणाला की ही जमीन माझ्या नावावर कर, मी त्याची चांगली रक्कम तुला मिळवून देई. परंतु त्याने जमीनही विकली आणि मला पैसेही दिले नाही. त्यामुळे मी त्याला सोडले. जेव्हा मी त्याच्यासोबत राहत होते तेव्हा मला काही दिवसांनी कळाले की त्याचं लग्न आधीच झालेलं होतं. त्याला 2 मुलंही होती. पण तो मला फसवत होता. जेव्हा मी तुम्हाला घटस्फोट दिला त्यानंतर माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं. रीना संजीवला विचारते की आपली मुलगी कशी आहे, ती आता मोठी झाली असेल ना? तेव्हा संजीव म्हणतो की तुझी मुलगी? तुझी मुलगी नाही, ती फक्त माझी मुलगी आहे. आता ती खूप मोठी झाली आहे, शाळेत शिकायला जाते. जेव्हा संजीव आपल्या मुलीचा फोटो रीनाला दाखवतो तेव्हा रीना आपल्या मुलीला पाहून खूप रडू लागते आणि म्हणते की तिला आपल्या मुलीला भेटावंसं वाटत आहे. बरीच वर्ष झाली मी तिला भेटलेले नाही. संजीवची मुलगी संजीवला नेहमी विचारायची की पप्पा, आई कुठे आहे? मला आईची खूप आठवण येते, मला आईकडे घेऊन चला. पण आज संजीवला संधी मिळाली होती आपल्या मुलीला तिच्या आईशी भेट घालून द्यायची. संजीवही तिला होकार देतो. तो त्याची बायको रीनाला त्याच्या घरी घेऊन जातो. आपल्या मुलीची आणि रीनाची भेट घालून देतो. जेव्हा रीना आपल्या मुलीला भेटते तेव्हा ती ढसाढसा रडते आणि संजीवची माफी मागते. ती म्हणते की संजीव, मला माफ कर, मी माझ्या आयुष्यात खूप मोठी चूक केली आहे. पण मित्रांनो, संजीव तिचं म्हणणं मान्य करत नाही आणि तिला माफही करत नाही. संजीव म्हणतो की आता मी तुझ्यासोबत राहणार नाही, कारण तू माझी एकदा फसवणूक केली आहेस आणि मला पुन्हा पुन्हा फसायचे नाही. तू तुझ्या आयुष्यात आनंदी राहा, खुश राहा आणि मी माझ्या आयुष्यात आनंदी आहे. कधी जर तुला मुलीला भेटावंसं वाटलं तर घरी ये आणि मुलीला भेटून परत निघून जा. माझा काहीच आक्षेप असणार नाही. संजीव अजिबात तयार नव्हता रीनासोबत राहायला. पण जी संजीवची मुलगी होती ती एकदा आईला भेटली की आईला भेटताच ती नेहमी तिच्या वडिलांना आईला भेटण्याचा हट्ट करू लागते. त्यामुळे संजीव नेहमी आपल्या मुलीला तिच्या आईला भेटायला घेऊन जायचा. एके दिवशी संजीवलाही वाटतं की रीनाला माफ करूयात.
कारण संजीवला वाटत होतं की आपली मुलगी अजून लहान आहे, तिला तिच्या आईची गरज आहे आणि जर मुलगी तिच्या आईसोबत राहिली तर ती आनंदी होईल आणि तिचे मनही तिच्या मुलीसोबत राहिल्यास ती देखील आनंदी होईल. हाच विचार करून संजीव पुन्हा रीनाशी लग्न करतो आणि मग दोघंही आनंदाने राहू लागतात. मित्रांनो, रीनाला तिच्या चुकीची इतकी जाणीव झाली होती की आयुष्यात कोणी कितीही यशस्वी हो, पण कोणी आपल्याच लोकांकडे पाठ फिरवली तर त्याला कुठेच जागा राहत नाही. त्यांचं आयुष्य कायमचं उद्ध्वस्त होतं. मित्रांनो, रीनाबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि संजीवने योग्य निर्णय घेतला का? तुमचं उत्तर अवश्य द्या. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा. आपण संपूर्ण कथा ऐकली त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. पुन्हा भेटू एका नवीन कथेसह. मित्रांनो, आपल्या चॅनलला दिलेल्या तुमच्या भरभरून प्रतिसादाबद्दल आणि प्रेमाबद्दल मी मनपूर्वक आभारी आहे. तुम्ही दाखवलेलं प्रेम शब्दात व्यक्त करणं कठीण आहे, पण तुमच्या या मुलाच्या पाठिंब्याबद्दल मी मनापासून आभार मानतो. तुमचं प्रेम असंच सदैव राहावं हीच माझी हात जोडून विनंती आहे. तुमच्या या प्रेमामुळेच आम्ही अधिकाधिक पुढे जाण्यासाठी प्रेरित होतो. आपण संपूर्ण कथा ऐकली त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. थँक्यू.